सतीश भोसलेचे पाय आणखी खोलात, वन विभागाच्या हाती वन्यजीवांच्या शिकारीच्या साहित्यासह मोठं घबाड. अखेर आज वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी धाड टाकत घरात तपास केला असता वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचे मोठे घबाड सापडले आहे. यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही आढळून आलं. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाने 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही धाड टाकली असता तपासात मोर आणि हरण मारणारे जाळेही आढळून आले आहे. दरम्यान वन विभागाला उशिरा जाग आल्याने वन्यजीवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. तर आता आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. क्लोज करा, क्लोज व्हिडिओ करा, क्लोज फोटो करा. हॅलो 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 त्याला व्यवस्थित आहे ना. बरोबर हॅलो 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 त्याला व्यवस्थित आहे ना. बरोबर